अभंग आहे. गाढवाचे अंगी चंदनाचे उठी, राखे सव भेटी केली तिने. याचा अर्थ काय तर तुम्ही गाढवाच्या अंगाला चंदनाचं उठणं लावून जरी त्याला अंघोळ घातली तरी शेवटी तो उकिरड्यावर जाणार आणि तेथली जी राख आहे ती अंगाला लावून घेणारच. त्याचप्रमाणे माणसाचं आहे. माणसाची जी विकृती आहे, त्याची सूड घेण्याची जी भावना आहे ती शेवटपर्यंत तशीच राहणार आहे आणि त्यातूनच गुन्हे वाढत जाणार आहेत. आताचा एक कलियुग तेव्हा सुरू झालं आहे जेव्हा माणसानं माणसाला मारायला सुरुवात केली आहे. मालेगावमध्ये देखील असाच एक गुन्हा घडला ज्यामुळे सगळे गावकरी रस्त्यावर उतरले. रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे मालेगावमध्ये नेमकं काय घडलंय, कोणता गुन्हा घडलाय की नागरिकांना रस्त्यावर यावं लागलं, या सगळ्याबद्दलच कसमादे अपडेटच्या माध्यमातून जाणून घेऊयात. 8 वर्षाची एक मुलगी आपल्या आजी आजोबांसोबत शिक्षणासाठी मालेगावमध्ये राहत होती. इयत्ता 2रीमध्ये ती शिक्षण घेत होती. आता गावकऱ्यांनी किंवा तिच्या घरातल्यांनी तिच्या आजोबांनी देखील असा विचार केला नव्हता असं काहीसं घडलं. त्या दिवशी मंगळवार होता. मंगळवारी आपल्या नातीला झोपून त्या आजीबाई काहीतरी धार्मिक कार्यक्रमासाठी पुरणपोळी करण्यासाठी बाहेरगावी गेल्या. आपल्या नातीकडं आणि घराकडं पाठ फिरल्यानंतर असं काही घडेल अशी भणकसुद्धा त्या आजीला लागली नसेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा आजी घरी आली तेव्हा त्यांची नात बेपत्ता झाली. ती कुठं गेली, काय गेली हेच काही कळायला मार्ग नव्हता. नात सापडत नाही आहे, नात दिसत नाही आहे, याच विचारानं आजीबाई सैरभय झाल्या होत्या. नातीच्याच विचारामुळं त्यांना काय करावं समजत नव्हतं. नातीला शोधण्यासाठी गावकऱ्यांनी देखील त्यांना मदत केली. सगळीकडे त्या नातीचा बेपत्ता झालेल्या नातीचा शोधाशोध सुरू झाला. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले. 3ऱ्या दिवशी मात्र जे समोर आलं ते मात्र धक्का देणार होतं. गेले 2 दिवस ज्या नातीला आपण शोधत होतो त्या नातीचा मृतदेह विहिरीत आढळून आला आणि आजीबाईंना धक्काच बसला. आजीबाईंसोबतच गावकऱ्यांना देखील धक्का बसला, कारण ही घटनाच सुन्न करणारी होती. नात रात्री झोपते काय, तिला अचानक कोणीतरी घेऊन जातं का आणि लगेच 3ऱ्या दिवशी शोधाशोध सुरू असताना तिचा मृतदेह विहिरीत आढळतो काय. हे सगळंच एका विकृतीचं प्रकरण होतं हे समजलं. सगळ्यांनाच काही समजत नव्हतं काय करावं. हा जो शोध सुरू होता तो शोध सुरू असताना नंदलाल शिरोळ यांच्या मौसम नदी किनाऱ्यावरील जी विहीर होती त्या विहिरीत त्या बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला. आणि हे पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी लगेच रास्ता रोको आंदोलन केलं. असं कसं घडू शकतं, हा गुन्हा कसा घडू शकतो आणि लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडावं अशी मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. कारण हा एक घातपात होता असं म्हणणं गावकऱ्यांचं आहे. गावकऱ्यांनी जेव्हा रास्ता रोको केलं तेव्हा सगळीकडे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. वाहतुकीची कोंडी झाली होती. पण गावकरी मात्र काही हटायला तयार नव्हते. हे कळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक SK देशमुख हे त्या ठिकाणी अर्थात जिथं रास्ता रोको झालं त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना हे रास्ता रोको आंदोलन मागं घेण्याची विनंती केली. पण नागरिक काही हे ऐकायला तयार नव्हते. त्या मुलीचा घातपात का झाला, कोणी केला, लवकरात लवकर गुन्हेगाराला पकडा, असे किती गुन्हे होत राहणार आहेत अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली. शेवटी पोलिसांनी जेव्हा त्यांना आश्वासन दिले की लवकरात लवकर संशयिताला पकडू, मारेकऱ्याला पकडू आणि त्या मुलीला न्याय देऊ, तेव्हा गावकऱ्यांनी माघार घेतली. हे जे आंदोलन होतं त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात स्त्री आणि पुरुष पाहायला मिळाले. तर मग या विकृतीच्या जगात माणुसकी कुठेतरी जिवंत आहे याचं एक चिन्ह देखील आपल्याला पाहायला मिळालं. आता हे सगळं असं का झालं असेल याचा विचार जर करायला गेला तर जी मुलगी बेपत्ता झाली तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर संशय व्यक्त केला आणि त्यामुळेच पोलिसांनी कुटुंबातील त्या व्यक्तीच्या मोबाईल जप्त केलेत आणि चौकशीसाठी देखील त्यांना बोलवण्यात आले. शिवाय जे आंदोलन झालं होतं, गावकऱ्यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलन मागे घेतल्यानंतर आंदोलनानंतर जे संशयित होते त्या संशयिताच्या घरी जाऊन जाळपोळ करण्याचे आणि त्यांच्या साहित्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केल्याचं देखील पाहायला मिळालं. आता त्या चिमुकलीचा अर्थात त्या 8 वर्षाच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोस्टमॉर्टमला म्हणजेच धुळे येथे पाठवण्यात आला. आता पुढच्या ज्या गोष्टी आहेत, जी संशयित व्यक्ती आहे ती खरंच गुन्हेगार आहे का याची चौकशी झाल्यानंतर स्पष्ट होईल. शिवाय ती जी बेपत्ता झालेली मुलगी होती तिला घरातून नेलं कोणी, विहिरीपर्यंत ती गेली कोणी, तिला कोणी ढकललं, तिला टाकण्यात आलं, हा घातपात होता की या सगळ्यामागं काही वेगळंच कारण आहे, हे सगळं आता त्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्याचे जेव्हा रिपोर्ट्स येतील तेव्हा स्पष्ट होईल. दरम्यान या मालेगावमध्ये घडलेल्या विकृतीला आणि रास्ता रोको करत न्याय मागणाऱ्या गावकऱ्यांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.